संस्थापक अध्यक्ष आणि कणखर विचाराचा आंबेडकरवादी व्यक्तिमत्व नेतृत्व दादासाहेब शेळके आपल्या कणखर आवाजातून या ठिकाणी बुलंद तोफ म्हणून ज्यांची संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख आहे त्यांना सूचना आहे की आपण या मोर्चाच्या अनुषंगाने संबोधित करायचं आहे. हॅलो, ठिकाणी वर्गीकरणासंदर्भात मी संविधानिक अशा अत्यंत महत्वाचे मुद्दे मी या ठिकाणी एक मिनिटाचे 5-6 मुद्दे सांगणार आहे. पहिल्यांदा ज्याला ज्याला तोंड आहे त्यांनी हात वर करा. आणि जोरदार आवाज द्या. एससी आरक्षण उपवर्गीकरण रद्द. एससी आरक्षण उपवर्गीकरण रद्द. रद्द. मी येताना कोणतरी एक असं मला वाटतं आपलं बियाणं नव्हतं बहुतेक. हे आता अर्धा घंटा कुणाला पळून जातात म्हणतात. इमानदारीच्या तुम्ही उत्तर द्या. तुम्ही बाबासाहेबांच्या औलादा उन्हासाठी पळून जाणार आहात का तुम्ही? गोळ्या घातल्या तरी पळून जाणार आहात का तुम्ही? जीव गेला तरी पळून जाणार आहात का? हिंगोली जिल्ह्यातील शहरातील सगळ्या बाबासाहेबांच्या औलादीने या ऐतिहासिक मोर्चाचं आयोजन केलं. पहिल्यांदा मी त्यांना तिरवाड वंदन करतो वाटू. कारण इथं पक्ष कोणता, तुमचा गट कोणता, याला 4 आण्याची किंमत नाही. एक लक्षात घ्या, आंबेडकरी समाजापेक्षा कोणता आणि कोणता पक्ष आणि कोणता गट समाजापेक्षा कोणी मोठं आहे? समाजापेक्षा कोणी मोठं आहे? समाजाच्या जे कोणी आडवेल त्याला आडवं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हा इशारा देण्यासाठी हा मोर्चा आहे. मला शेर आठवलं, पूरे देश में सिर्फ वर्गीकरण का ये बोलबाला, अरे हमने भी संविधान का खोला ताला. ये भीम सैनिक है, ये सच्चा भीम सैनिक है. अरे उपवर्गीकरण के वास्ते कटेगा मगर झुकेगा नहीं, झुकेगा नहीं. दोघं होते, एकमेकाशी बोलत होते. मी बाजूला होतो. एकाने त्याला विचारलं, मिरच्या कुठे लागतात म्हणे? मिरच्या. त्याला काय उत्तर आलंच नाही. मग ते म्हणाले, दादासाहेब तुम्ही सांगा बरं. मी म्हटलं, अरे मिरच्या कुठे लागतात बघायचं असेल. माझा एकही पॉईंट नोट करून घ्या, तुमच्या कामा येईल. अरे ते मनोज जरांगे मला सांगा, उन्हात बसला की राजो? तुम्ही उन्हाला घाबरला लावला होता का? बसा मग. पहिल्यांदा क्लिअर करतो, हा उपवर्गीकरणाचा मोर्चा अजिबात मातंग समाजाच्या विरोधात नाही. हा मोर्चा मातंग समाजाच्या विरोधात नाही. पण ज्या मातंग समाजाच्या नेत्यांनी आरएसएसची दलाली घेऊन बौद्ध समाजाला टार्गेट करण्याचं काम केलं त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे. काय म्हणत होते? सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे मध्ये. ऐका आता कायदा. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 142 नुसार सुप्रीम कोर्टाचं जजमेंट म्हणजे भारताचा कायदा असतो म्हणे. ऐका मॅन, काही नाही मला सांगितलं. संविधानाच्या विरोधात मोर्चा काढतायत. हे लोक सुप्रीम कोर्टाने दिलेल्या जजमेंटवर टीका करतात. म्हणजे सुप्रीम कोर्टावर टीका करतात. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट म्हणे. मायानो आणि बहिणीनो लक्षात घ्या, 20 मार्च 2026 ला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत, जय मल्ल्या बागची, विपुलम पांचोली या 3 जणांच्या खंडपीठाने सांगितलं, अरे सुप्रीम कोर्टाचा जरी निर्णय असेल, त्या निर्णयाच्या विरोधात भारतीय संविधान भागातील फंडामेंटल राईट आर्टिकल 1901 नुसार इथला प्रत्येक नागरिक सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला कायदेशीर घोडा लावू शकतो. म्हणजे बियाची विरोधात बोलण्याचा अधिकार कलम 19(1) देते. मोर्चा सुद्धा काही म्हणले सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट विरोधात आहे. अरे या संविधान वाच. संविधान आम्हाला आर्टिकल 19(1)(2) नुसार मोर्चा काढण्याचा अधिकार निघालेला आहे. पहिल्यांदा आमच्या टीका, आमचा मोर्चा संविधानिक आहे हे पहिल्यांदा मला या पोलीसवाल्याला सगळ्याला सांगायचं आहे. म्हणजे आम्ही काही चुकीचं करत नाही. आग कवा लागली हो? आग कवा लागली? आग माहित आहे कवा लागली? पुढे कलमा सही सांगतो मी.
सुप्रीम कोर्टाचं जजमेंट कसं खोटं आहे ते कोणी माहिताला टिकलं असेल अबकडवाला त्यांनी माझ्याशी फाईट करावी, चर्चा करावी, आर्ग्युमेंट करावं. आग लागली 1 ऑगस्ट 2024 सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की नाही अनुसारक्षणात उपवर्गीकरण करण्याला आम्ही मान्यता देतो. हिंगोली जिल्ह्यातील तमाम आंबेडकरवादाच्या वतीने सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयाचा मी जाहीर निषेध करत आहे आपल्या समोर. बर ठीक आहे, बाबासाहेबांनी सगळ्यालाच अधिकार दिले क्यों? काढा ना, काढा की मोर्चे, आबाकडे समर्थनात काढा, आम्ही विरोधात घोडा लावू. कायदेशीर गैरसमज करायचा नाही. एक मोर्चा निघाला, तुम्हीच सांगा त्या मोर्चात त्यांनी चप्पल आणि बूट दाखविलाय की नाही? बोला, तुम्ही बघितलं का व्हिडिओ? ज्यांनी बघितला, मातंग समाजाने मोर्चा काढणं हा त्याचा संविधानिक अधिकार, आमचा विरोध नाही, बरोबर आहे. पण त्या मोर्चात आरएसची सुपारी घेतलेल्या भाडखाऊ मातंग समाजाने नाही, मांगाच्या दलालांनी हातात चपल्या घेऊन बूट घेऊन आम्हाला इशारा केला. आम्हाला इशारा. मला एकाने म्हटलं, दादासाहेब त्यांनी चप्पल हातात घेतली, बूट हातात घेतलं, कसं आहे? चपल्या उचलायची काय करते? ज्याची अवकात चपल्या उचलायची ती चपल्या उचलतील, ज्याची अवकात बूट उचलायचे आहे ते बूट उचलतील. मी त्यांना सांगितलं, अरे त्यांनी चपल्या तर बूट उचलण्याची त्याची अवकात आहे, अरे ही तावलात तलवारी चालवणारी तलवारी. बरोबर आहे की दिमाग करेगा? माहित आहे की नाही? वार से वार करते हैं और प्यार से प्यार भी करते हैं. हम वार से वार करते हैं, हम प्यार से प्यार भी करते हैं. अरे हमारा नाता भीमा कोरेगांव से, इसलिए हम तलवार रखते हैं. सांगतो आर्टिकल 19(4) मध्ये ती टीका करताना नैतिकता बाळगली पाहिजे आणि त्याला आधार असला पाहिजे. आणि कुठे तेच चालू आहे त्याचं, बुद्धांनी खाल्लं आणि बुद्धांनी खाल्लं, बुद्धांनी खाल्लं आणि बुद्धांनी खाल्लं, बुद्धांनी खाल्लं. आता सगळंच बुद्धांनी खाल्लं तर तुम्ही काय भाजी खाल्लं का? तुम्ही काय केलं? काय केलं तुम्ही? मी आधार देतो, बघा कोणी खाल्लं. हवेत गोळीबार करत नाही, मला फेकायची सवय नाही. मायानो आरक्षणाची आजची कर्मचाऱ्याची टक्केवारी सांगतो. हे जे आरक्षणाची सुपारी घेऊन आम्हाला बुद्धांनी खाल्लं, बुद्धांनी खाल्लं, बुद्धांनी खाल्लं म्हणून 58 जातीच्या नजरेमध्ये पाडण्याचं काम करतायत नजरेमध्ये. बाकीच्याला काय माहित? अडाणी समाज खरंच बुद्धांनी खाल्लं का? खरंच बुद्धांनी खाल्लं का? हे तुम्हाला आणि मला संपविण्याचा घाट आहे. बघा आजची आकडेवारी, ज्याने आमच्यावर आरोप केला त्याचे चेले चपाटे एखादा आला असेल त्याला नाशेत दे. आणि नंबर 1 कोणता समाज? चांभार. नोकरी टक्केवारी किती? 0.0941. 1 नंबरवर. 2 नंबरला आरक्षण कोणी खाल्लं? मला समाज. टक्केवारी किती? 0.35. नंबर 2 ला आरक्षण खाणारे. 3 नंबरला आरक्षण कोणी खाल्लं? खाटीक समाजाने. किती खाल्लं? टक्केवारी लक्षात घ्या, 0.0925. आणि 4थ्या क्रमांकाला आमचा समाज आहे 9.020. विचार करा मायानो बहिणीनो, आम्ही आरक्षण खाल्लं नाही. आजच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही 4थ्या क्रमांकावर आहोत. असं नसताना आम्ही कोणाला आरोप केला का? शेवटचा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, बुद्धांनी खाल्लं, बुद्धांनी खाल्लं. 20 जुलै 2024 ला बाबासाहेबांनी बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून मेसेज दिला, शिका, अरे शिका. तुम्ही उत्तर द्यायचं. बाबासाहेबांनी 20 जुलै 2024 ला जो शिका मेसेज दिला फक्त बुद्धासाठी होता का? फक्त बुद्धासाठी होता का? बाबासाहेबांचा मेसेज सगळ्यात जाती धर्मातील गोरगरिबांसाठी होता. मग काय केलं बाबासाहेबांनी? आरक्षण दिलं. सोपी व्याख्या सांगतो मी तुम्हाला समजेल. आरक्षण म्हणजे काहीच नाही, एक भरलेलं ताट, पुरणपोळीचं ताट.
बरोबर आहे. बाबासाहेबांनी समोर ठेवलं, इकडे बुद्ध, इकडे चांबा, इकडे मातम, इकडे XYZ 58 जाती. काय करायचं आहे? फक्त तुमचा हात आहे की नाही, हात असा न्यायचा त्या पुरणपोळी पशी उचलायची आणि खायची. बरोबर आहे की नाही? बाकी काहीच नाही आरक्षण म्हणजे. ताट पुरणपोळीचं, बसला मातंग ताटाच्या बाजूला बसला, बुद्ध बसला, चांबार बसला, माली बसला, खाटीक बसला. काय करायचं? फक्त हात हलवायचा. हात, हे हात असा उचलायचा, पुरणपोळ्याच्या ताटीत घ्यायचा आणि कटकुनी घास मोडायचा, तुपात घालायचं आणि खायचं. बरं, बाबासाहेब म्हणतात 30 नोव्हेंबर 1948 ला संविधान सभेत काही लोकांनी आरक्षणाला विरोध केला. त्याला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, अरे आमच्या धर्माने आम्हाला संधी दिली नाही, आमचे पाय आणि आमचे हात बांधले होते. बाबासाहेबांनी ते हात आणि पाय मोकळे केलेत. काय पॅरलेस झालता का तुमच्या हाताला हात हलवायला? का पुरणपोळी मोडतही नाही आणि तुपाच्या वाटीतही घालत नाही, मग डायरेक्ट तोंडात घाला म्हणजे तोंडात आमच्या. म्हणजे ऐकता द्या आम्हाला, आम्हाला हालचाल नको. कसं शक्य आहे मला सांगा? चौथी गोष्ट लक्षात घ्या. माझ्या भावानी कोणीतरी उल्लेख केला सोशल मीडियाच्या माध्यमातून, ते बाबासाहेबाला बदनाम करत आहेत. बाबासाहेब आमच्या नावात काही नेत्याला लायकी नसताना आम्ही कोणाला कमी समजत नाही. प्रत्येकाला वाटत नाही विद्यार्थ्यांच्या बाबतीत बाबासाहेबांना कोणाचा दर्जा असेल. आहे का? स्पर्धा चालू आहे नाही. माझा साधा प्रश्न द्यायला आहे, लक्षात घ्या. कोणता प्रश्न? बाबासाहेब 26 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीचे अध्यक्ष झाले आणि बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949 ला संविधान पूर्ण केलं. 2 वर्षे 11 महिने 17 दिवसाचा गॅप. बरोबर? त्या मागाच्या नेत्याला सांगायचं, बाबासाहेब 2 वर्षे 11 महिने 17 दिवस संविधान लिहित असताना अरे मराठ्याचा पंजाबराव भेटला र. म्हणाला बाबासाहेबाला, बाबासाहेब आमच्या मराठ्यासाठी काहीतरी करा. पण त्या मागाच्या नेत्याला विचारायचं, अबे तेव्हा पायलीचे 15 होते ना मागाचे नेते, त्यांना मागाचा पुलका असतो. एकाने बाबासाहेबाला का पत्र दिलं नाही संविधान लिहिताना? माय बरोबर आहे की नाही? बाबासाहेब आमच्या मागासाठी काहीतरी करा. अण्णाभाऊ साठे होते, अण्णाभाऊनी साठे तरी पत्र लिहिलं का? लिहिलं का? साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे तरी मागाबद्दल फुलका दाखविला का? की बाबासाहेब काही करा, आमचा मांग गरीब आहे, त्याला आरक्षण द्या. बाबासाहेब या देशाच्या पाठीवर एकाही नेत्याने आरक्षण न देता आरक्षण देणार. बाबासाहेब बोलू का? बस माझं काय नाही. 2 मुद्दे आहेत, 2-3 मुद्दे. आरक्षण धोक्यात आलं, लढायला पुढे कोण? अटॅचडी रद्द केली, लढायला पुढे कोण? नोकरीचा अनुशेष, लढायला पुढे कोण? संविधान धोक्यात, लढायला पुढे कोण? लढायला आम्ही, चरायला कोण? त्या बकरी खाते ना, कुठे लढलेत का? संविधान बदललं मग तरी सम झोपून इंजेक्शन दिल्यासारखं. अट्रॉसिटी गेले, 20 जण मेले आमचे, तेव्हा एकही आलं नाही. म्हणता शो साठी काढता सुप्रीम कोर्टाचा निर्णय. दादासाहेब शेळके आहे ना उत्तर द्यायला, बाप कायदेशीर. शेवट माझं त्यांनी अनंत बदल कोणती समिती आहे बोला ना, वाचा दिली की नाही बोला की. त्याच्या अगोदर 5 नोव्हेंबर 2024 ला ईव्हीची न्यायाविरुद्ध आंध्र प्रदेश सरकार एन संतोष हेगडे आणि 5 जजच्या खंडपीठाने सांगितलं SC जातीमध्ये कोणता माईचा लालही वर्गीकरण करू शकत नाही. ते सुप्रीम कोर्ट नव्हतं का? होतं की नव्हतं? ईव्ही चिन्ह होतं ना. आणि त्यांनी संविधानात सांगितलं आर्टिकल 14 नुसार, आर्टिकल 141 आर्टिकल 14 तुम्हाला माहित आहे का? काय बाबासाहेबांनी आर्टिकल 14 मध्ये सांगितलं, कायद्या पुढे सर्व समान आहेत. म्हणून अनुसूचित जाती म्हणल्या एकाचा लाड करायचा जमना, एकाला दूर लोटाय जमना, हे ईव्हीची न्यायाने सांगितलं. 141 काय सांगितलं? सुप्रीम कोर्टाने सांगितलं 141 ला काहीच नाही. भावना आणि बहिणीनं, कालचा निर्णय 1 ऑगस्ट 2024 चा संविधानाला तडा देणार आहे. ते म्हणते 141 काहीच नाही. 141 सांगतो अनुसूचित जातीमध्ये
वर्गीकरण करायचा कोणालाही अधिकार नाही, ते फक्त संसद करू शकतं. मला सुप्रीम कोर्टाला प्रश्न विचारायचा, तुम्ही संसदेपेक्षा मोठा आहात का? आणि मान्य बहिणींनो, अनेक मी संदर्भ दिले असते, अनेक मान्यवर बोलायचे आहेत, पण एक लक्षात घ्या, संविधानावर गाला घालतायत, अट्रॉसिटी रद्द करतायत, खुल्या प्रवर्गात तुमचे रस्ते बंद करतायत, म्हणून आपल्याला हाताने पाया पडतो. जाता जाता मॅसेज देतो, एखाद्या माईचं लेकरू जसं आडवं आलं त्याला कापून काढतात, आणि त्या संविधानाच्या आडवं त्याला कापून काढण्याचं काम करावं, एवढं या ठिकाणी सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा